ईश्वरपूर शहरामध्ये तसे उमेदवार जवळजवळ फायनल झालेले आहेत. काय वाटतं कोण सरत जाईल? आणि आमच्या आनंदराव मोलकुंडे दादा सरत जातील 100%. का बरं? का म्हणजे जुना कार्यकर्ता आहे आणि एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. आता डांग्याच मी सांगा नको तुम्हाला, बापूंच्याकडे पण अण्णासाहेब नागेंचा वारसा आहेच की. काय कराय असून वारसा वारसा असून करायचं काय? तुम्ही सत्तांतर किती वेळा करता? मला म्हणायचं काय माहितीये का, आम्ही काय कोणाशी वाईट बोलत नाही. आनंदराव मोलकुंडे पहिल्यापासून आमदार जयंत पाटलाचे समर्थक आहेत, आजताक आहेत. आणि डांगे साहेब हे त्यांच्याच जातीचे आहेत. आणि अण्णासाहेब डांगे सुरुवातीला जयंत पाटील होते, आता काय कारणास्तव ते भाजपवर गेले. हे लोकांनी कसं बघायचं त्यांच्याकडे? मागील नगराध्यक्ष निशिकांत दादा होते, त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीला 100 पैकी किती मार्क द्याल तुम्ही? 100 रुपये कशी मार्क देणार त्याला? 20 मार्क ते लई झाले तर. 20 मार्क. हो, काय काम केलं? आपण मागले 5 वर्ष निशिकांत दादांची सत्ता होती, नगराध्यक्ष ते होते, त्यांना 100 पैकी किती मार्क द्याल तुम्ही? 100 पैकी आम्ही तसं त्याची मार्कच देत नाही. त्यांनी काय विकासच केलेला नाही इस्लामपुरात, मार्क कसे द्यायचे? त्याच्या अगोदर जयंत पाटील साहेबांची सत्ता होती, त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल? 100% आम्ही 100 पैकी 100 मार्क साहेबांना देणार. साहेबांचं कामच चांगलं आहे. तिने आश्वासन दिलं होतं गावात आम्ही काचेचे रस्ते करू इलेक्शनच्या अगोदर. आता फिरून बैठलं कंबरट दुखतंय माणसांचं टू व्हीलरवरून प्रवास करताना. एवढे खास कळगे सगळे रस्त्यावर झाले. सत्ता कोणाची येत नाही, संमिश्र सरकार येणार होणार नाही. कारण ह्यांच्यातले गट तटाचं राजकारण आहे. एकटा जयंत पाटील काय करू शकणार आहे? पुन्हा कोणाला पळणार आहे? तळागाळ्यापर्यंत एकटा पुरुष येते, एकटा माणसानं होत नाही. त्याला साथीदारी तशी पाहिजे, लक्षात घ्या. अगदी शेवटचा प्रश्न, आपण त्यांना काय सल्ला द्याल की दोन्ही पक्षाच्या निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या उमेदवारांना काय सल्ला द्याल? काय आता सल्ला काय द्यायचा? काय त्यांना आम्ही सांगेन बाबा ह्या जनतेकडे लक्ष द्या. आतापर्यंत कोणी दिलं नाही, निदान इथून पुढच्या काळात तुम्ही सहकार्य केलं तर पुढे तुम्हाला आशा चांगली आहे ना. आता 5 मध्ये तुम्ही काम चांगलं तर तुम्हाला पुढच्या वेळेला न बोलता लोक मतदान करणार ना. हे ईश्वरपूर शहरातले नागरिक आहेत, त्यांनी त्यांच्या समस्या सांगितलेल्या आहेत की किती दिवस झालं त्यांच्या गटारीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचा प्रश्न आहे, हे सगळे प्रलंबित आहेत. फक्त निवडणूक आले की घोषणा करायच्या, त्यांनी त्यांच्या मतासाठी त्यांना भूलभुलैयाच्या गोष्टी सांगायच्या आणि तिथनंतर येणारे 4.5 वर्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, असं या सर्व वृद्ध लोकांचे सांगणं आहे. आणि त्यांनी इथून पुढे सांगितलेलं आहे की जर निवडणुकीला सामोरे जाणार असाल तर राजकीय लोकांनी सर्व जनतेचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम केलं पाहिजे.